अजय कीर्तना करता एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. एकच सांगतो आहे का, जीवनामध्ये खूप सारा पैसा कमवा, पण व्यसनाच्या आहारी जाऊन जीवन कधी उद्ध्वस्त करू नका दादा. दारूने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले हो. दारू पेल्याने 3 प्रकारची हानी आहे. पहिली हानी आर्थिक हानी आहे, दुसरी हानी सामाजिक हानी आहे आणि तिसरी हानी कौटुंबिक हानी आहे. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोणी देत नाही. म्हणून दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका हो. का दारू पिताय तुम्ही? दारू पिताल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सोन्यासारखी बायको घरी आहे, सोन्यासारखी लेकरं तुमच्या घरी आहेत, त्यांचा विचार करा, मग दारूच्या बाटलीला हात लावा. आपल्या घरच्या लेकरा बाळाचा विचार करा. तुमची बायको 3 प्रकारचं लुगडं एकत्र करून साडी नेसते हो, पण आपल्या घरचे आबरू बाहेर जाऊ नये म्हणून ती बायको कधीच लोकांना सांगत नाही की माझा नवरा मला त्रास देतोय म्हणून. हे सांगत हो. रात्रीचं कालवण गरम करून सकाळी खाते. चप्पल तुटली म्हणून ना दादा दोरी बांधून चालते, पण लोकांना सांगत नाही माझा नवरा वाईट आहे, माझा नवरा मला त्रास देतो. तुम्ही त्रास द्याल हो, पण ऐका, स्त्री एक अशी लक्ष्मी आहे, तुम्ही तिला त्रास द्याल, भगवंताने तिला जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली आहे सहन करण्याची. ती ऐकेल. काही लोक दारू पण स्वतःच्या बायकोला मारतात. मारू नका हो. का मारता विनाकारण आपल्या बायकोला? तुम्ही बायकोला माराल, पण एक दिवस असा येईल बघा, रागाच्या भरात तिच्या तोंडातून निघणारा शब्द तो तुमच्यासाठी लाख 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 वाटोळ करणारा असेल, हे मात्र विसरू नका. ती बायको आपला संसार सुखाचा व्हावा, रात्रंदिवस मेहनत करते, काबाड कष्ट करते, लोकांच्या बांधावरी जाऊन मजुरी करते, पण लोकांना कधीच सांगत नाही की माझा नवरा बाजार आणत नाहीये, माझा नवरा घरी येऊन मला मारतो. कधी लोकांना सांगत नाही. इतकी काळजी तर तुमची घेत असते ना. मग का दारू पिताय? दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. दारू पिणार, वाईट वक्त दिसणार, तिथं तुम्ही बसणार, काय भेटणार तुम्हाला? तुमच्या खिशातला पैसा फुटणार, दारू पेली लिव्हर फुटणार, गुटखा खाल्ला तोंड फुटणार. पण पंढरपूरच्या वारीला जर गेलात ना, आयुष्याचं बंधन तुटणार. म्हणून पंढरपूरच्या जीवनामध्ये वारी करा. व्यसना आधीन आपलं जीवन करू नका. तुमचे छोटे लेकरं आहेत हो घरी, तुम्ही दारू पिऊन घरी जाता, तुमची बायको स्वयंपाक करते घरी, स्वयंपाक करते तुमची बायको आणि सांगते, छोटासा मुलगा असतो गाण्याला, म्हणते गाण्या हे लेकरा, घरामधलं पीठ संपलं, जेवणाची व्यवस्था नाही रे गाण्या, तू शाळेत चालला ना गाण्या, दुपारच्या सुट्टीला भात घेऊन ये, भात. हो गा आई. तू गाण्या म्हणतो, आई तू काळजी करू नको आई, मी आणतो भात. आई गाण्या शाळेमध्ये जातो, गरिबाच्या घरचा मुलगा आहे हो गाण्या. सर प्रत्येकाला प्रश्न विचारतात, कुणाला सांगता येत नाही, पण गाण्याला विचारतात, गाण्या उठ रे, 1 2 3 म्हणून दाखी रे गाण्या. गरिबाच्या घरचा गाण्या आहे, 1 2 3 सरांना म्हणून दाखतो. सर म्हणतात, गाण्या खरंच रे, हे बघ, यांच्या घरी पैसा असून, खायला अन्न असून हे मुलं अभ्यास करत नाहीत, पण तुझी घरची परिस्थिती बिकट आहे. माणूस कधी वाईट नसतो हो, माणसाची परिस्थिती वाईट असते राजा. थोड्या वेळाने तो गण्या दुपारच्या सुट्टीमध्ये भात घेतोय. दप्तरमध्ये एक पिशवी आणलेली, ते गाण्याने प्लास्टिकची पिशवी, आणि त्या पिशवीमध्ये गाण्या एका भिंतीच्या आडोशाला जाऊन भात टाकतोय. भात सरांनी खिडकीतून पाहिलं,
काय करतोय हा गण्या? परत गण्या डबा घेऊन भात आणण्याकरता जातो. परत गण्या भात घेतो आणि त्या पिशवीमध्ये आणून टाकतो. हळूसकून सर तिथं आले. सरांनी ती पाहिली पिशवी भरलेली. सर म्हणतात, गण्या हे लेकरा तुझ्या घरी जेवायला काही नाही का? गण्या म्हणतो, सर घरामध्ये काहीच नाही. होतं थोडं पीठ आहे म्हणली, संध्याकाळी जेवणाची व्यवस्था नाही राजा, येताना शाळेतनं भात आण. सर ढसा ढसा रडू लागले. सर म्हणते, गण्या हा घे माझा डबा आणि जेव रे लेकरा. सरांनी चष्मा काढला. डबडबले डोळे सरांचे. खिशातला हातरुमाल काढला सरांनी आणि सर डोळे पुसता पुसता म्हणतात, गण्या खा, मला आज भूक नाही गण्या, तू खा पोटभर. गण्या तो भात खातो आणि सरांचा डबा घरी घेऊन जातो. आई म्हणते, गण्या ही भाजी भाकरी कोणी दिली गण्या? हा भात आई दुपारची सुट्टी झाली ना, मी भात घेतो तर सर माझ्याकडे आले. सरांनी विचारलं, घरी खायला काही नाही खरे? म्हणलं काही नाही. सरांनी म्हटले, मला भूक नाही. सरांनी स्वतःचा डबा दिला. मी थोडा भात खाल्ला आणि सराचा डबा घेऊन आलो गा आई घरी. घरी आल्यानंतर खिडकीवरची चाबी घेतो गण्या. आई शेतामध्ये गेलेली असती, संध्याकाळची वेळ आहे. गण्या दरवाजा उघडतो आणि आतमध्ये जातो आणि दप्तर एका कोपऱ्यात ठेवतो. तेवढ्यात गण्याचा बाप दारू पिऊन आलेला घरी असतो. गण्याचा बाप घरी आला. गण्याची आई पण थोड्या वेळाने घरी येते. गण्या भात आणला का रे लेकरा? आई भात आणला. दुपारच्या शाळेत मी पिशवीत भात भरत होतो. सरांनी मला विचारलं, तुला घरी खायला काय नाही का? म्हणलं काही नाही सर. म्हणून सरांनी स्वतःचा डबा दिला. सरांची भाजी पोळी आणि हा थोडा भात. हाई माझ्या दप्तरामध्ये आई, हा संध्याकाळी आपण खाऊ. गण्याचा बाप दारू पेलेला असतो आणि ताटामध्ये ते अन्न वाढलेलं आहे, पोळी भाजी आणि थोडा भात वाढलेला आहे. दारू पिलेला तो बाप आहे. दारूच्या नशेमध्ये त्याने ते ताट धरलं आणि भिरे दिशीना दरवाजाच्या बाहेर फेकून दिलं. अंगणामध्ये ते ताट पडलेलं आहे. गण्याची आई रडते, गण्या गण्या काय केलंस रे लेकरा? आई मी भात ते आणलं पण बाबांनी फेकून दिलं. गण्या जातो, ती भाकरी पाण्यामधून धुवून काढतो, तो भात पाण्यामधून धुवून काढतो. मंडळी ऐका, रडाल तुम्ही रडाल. तो गण्या एका डब्यामध्ये पाणी टाकतो आणि पाण्यात थोडं मीठ टाकतो आणि ती भाकरी आणि भात खा लागतो. गण्याची आई पण म्हणते, लेकरा खा पोटभर, मला भूक नाही लेकरा. तुम्ही दारू पिता हो, पण तुमच्या पोटच्या लेकराचा विचार करा, मगच दारू प्या. आज या कीर्तनाकरता एवढे मंडळी आलात. तुम्हाला माझं कोपऱ्यापासून हात जोडून एकच सांगणं आहे, पोट तिडकीनं सांगणं आहे, नका दारू पिऊ, नका प्रपंच उद्ध्वस्त करू. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. आपलं गावचं नाव, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करा. आणि आपल्या गुरुजीचा आशीर्वाद कायम पाठीशी असून द्या. आज मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. माझ्या गुरुवरायांची कृपा आहे माझ्या पाठीशी. माझे सद्गुरू ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अखंड ज्ञानाची शुद्री वाटवली, पैठण निवासी असणारे श्री संत एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था यशवंतनगर, गुरुवर्य बाबा माझे रखमाजी महाराज जनवले बाबा. वर्षभर विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थ्यांना शिकवतात, पण तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. बाबा कधी रुपये घेत नाही, मग कोणाकडून कधी रुपये घेत नाही. सकाळी पहाटे उठून काकडा करतात. गोरगरिबाची लेकरं आमचे महाराज सांभाळतात पैठणचे. महाराजांच्या जीवनामध्ये खूप मोठा त्याग आहे आणि महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र व शिवचरित्र करीत फिरतोय मी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रात्रंदिवस पळतोय, प्रवास करतोय. त्याचं कारण माझ्या सद्गुरूंची माझ्या पाठीमागं कृपा आहे. म्हणून जीवनामध्ये कुणाची तरी कृपा आटल्याशिवाय माणूस जीवनामध्ये मोठा होत नाही.
झालं माझं कीर्तन. जाता जाता एकच सांगतो, गरिबांना कधी त्रास देऊ नका, गरिबांच्या लेकरांना कधी त्रास देऊ नका, गरिबांच्या मुलींना कधी त्रास देऊ नका. कारण दिवस प्रत्येकाचा येतात, प्रत्येकाला संधी मिळते. कधीच कोणाला कमी समजू नका. म्हणून आज या कीर्तनाकरता मला तुम्ही बोलावलं, तुमच्या सर्वांचा मी ऋणी आहे. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या आईवडिलाच्या चरणी समर्पित करून, माझ्या गुरुवाराच्या चरणी समर्पित करून, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो.